प्रवेशजी देवळीकर यांचं तुम्ही मनोगत ऐकलं. जाऊया मॅचच्या दिशेने. तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण यायचे. तुम्ही पाहताय श्रद्धांजली चषक 2025 चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. समितदादा पाटील यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा अर्थात दत्ताली स्पोर्ट झूचंद्र या संघाच्या माध्यमातून आपल्याला क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना आहे. बॅटिंग करत असताना पालनापाडा या टीमला तुम्ही पाहताय आणि फिल्डिंग करत असताना कानाई स्पोर्ट पाय या संघाला तुम्ही पाहताय. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण यायचे. पालनापाडा संघाचा 12वा खेळाडू आपण यायचा. खरं तर या ठिकाणी डिजिटल स्कोरिंग करत असताना प्रॉब्लेम क्रिएट होतोय. पालनापाडा संघाचा 12वा खेळाडू आपण यायचा. पंच 2 मिनिटं. 12वा खेळाडू येणं बाकी आहे. पालनापाडा संघाचा 12वा खेळाडू आपण मित्रांनो लवकर यायचंय. खरं तर सामन्याला उशीर होतोय. नावं अद्यावत करणं फार गरजेचं आहे कारण आपण डिजिटल स्कोरिंग देखील या ठिकाणी करतोय. यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे सोनिका माता मालोडी बी आणि मालजीपाडा या 2 संघामध्ये. पहिल्या सत्रातील खेळ संपल्यानंतर आपण दोन्ही संघाच्या कॅप्टननी यायचं टॉस करण्यासाठी. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला हर्षद आणि एका बाजूला विनोद आपल्याला पाहायला मिळते. आपण सामन्याला सुरुवात करतोय. पंच देखील आपल्याला अधिकृत इशारा करतील. पंचांच्या भूमिकेमध्ये ललित भोईर सरांना तुम्ही पाहताय आणि एका बाजूला जर पाहिलं तर समीर राऊत पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये. पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅक वरती जीतू देवलीकर गोलंदाज तयार. हो, यावेळेस पाहिलं तर बॅकफुटला गेले होते. स्ट्रोकला जागा बनवली होती परंतु चेंडू अगदी जर पाहिलं तर थोडासा दूर होता. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि इथे जर पाहिलं तर डॉट बॉल आलाय जीतूच्या माध्यमातून. एक चांगल्या स्थितीमध्ये कानाई स्पोर्ट पाय या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि गोलंदाजी चांगली बहरली आहे या संघाची. गोलंदाज तयार. हो, यावेळेस क्लीन बॉल. वाह, काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजी ते बाद होतोय. पहिला धक्का या मॅच मध्ये टीम पालना पडायला बसलोय. फलंदाज बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहावं लागेल. खरं तर चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. बॅटची एज लागली आहे. हो, भरपूर मोठी बॅटची एज आणि तदनंतर यष्टांचा वेध. त्रिफ्लाचीच्या स्वरूपात मोठा धक्का बसला टीम पालना पड्याला. हर्षद बाद झालेत. खरं तर सलामीला आले होते आणि मोठे फटके खेळण्यासाठी ते जाणले जातात आणि ते बाद झालेत. नवीन फलंदाज सोनू यादव मैदानावरती दाखल होतोय. 4 षटकांचा सामना. जीतू देवलीकर इनिशियल ओव्हर मध्ये विकेट घेतोय. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्यांनी फलंदाजाला शांत ठेवलं. हर्षद वरती दबाव टाकला आणि तिथून हर्षदची विकेट प्राप्त केली. फलंदाजी ते बाद झालाय. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरं तर इथून जर पाहिलं ना तर चांगली बॅटिंग करावी लागेल. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस चेंडूला उंची दिलेल्या. वाक स्नॉटर होता. कम्मालीचा चेंडू पाहायला मिळाला आणि ते जर पाहिलं तर
काय घडले या चेंडूवरती आमचे मेन पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. खरं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील गोलंदाजाला दिला. 1 फॉर द ओव्हरचा इशारा. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो, यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. भरपूर जास्त बाहेर चेंडू टप्पा पडल्यानंतर वळतोय आणि पंच देखील आमच्याकडे वळतात. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 1 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जितू देवळीकर खरं तर करतायत. या मॅच मध्ये घातक आणि भेदक गोलंदाजी करण्यासाठी ते जाणले जात आहेत. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिटर्न मध्ये फिल्डर आहे. मिड विकेटला डायरेक्टकडून फिल्डर पोहोचलेत आणि फक्त सिंगलच मिळते सोनू यादवला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती तुम्ही या मॅच मध्ये पाहताय. 4 षटकांचा सामना, महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी, कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेळलेले सामने खूप चांगले राहिले, चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये चांगलं कामगिरी या दोन्ही संघांना करावी लागेल. आणि एका बाजूला जर पाहिलं तर जितू देवलीकर एक मोठं नाव आहे कान्हाई स्पोर्ट पायसाठी. खूप चांगलं कार्य त्याने अनेक कित्येक वर्ष केले. परंतु याही मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. हो, यावेळेस देखील खोल टाकला होता. अगदी जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज विनोद करतोय, परंतु अपयशी ठरलेत. इथे चेंडूवाला डॉट. जितूचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करतायत. एकाच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. आउटसाइड ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केलं जातं. अगदी गतीमध्ये देखील परिवर्तन करतायत. इथे देखील चांगला चेंडू त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हो, याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बाची एज लागली आणि बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी नशिबाचा चौकार येतोय. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता वेगवान चेंडू होता. बॅटची एज लागली आणि यष्टांच्या मागे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणि ते नशिबाचा चौकार फलंदाज विनोदला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती तुम्ही या मॅच मध्ये पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जितू देवळीकर यांची गोलंदाजी कमालीची पाहायला मिळाली. या ठिकाणी चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रवेशजी देवळीकर उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागताने सन्मान केला जाईल. आणि त्यांना विनंती करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. सूरजजी भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण प्रवेशजी देवळीकर दादांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व. खरं तर एक प्रसिद्ध उद्योजक आहेत, यशस्वी उद्योजक म्हणून अगदी त्यांचा उल्लेख करावा लागेल. आणि क्रिकेटचे निमसित चाहते आहेत. क्रिकेटवरती नितांत प्रेम करतायत असे प्रवेशजी देवळीकर यांचा स्वागताने सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची ऊब देणारी श्वाळ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सन्मान नसे हा तर आहे जीवाला. आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. हो, स्विच करण्याचा प्रयत्न खोलात टाकला होता. अतुल यांचा हा चेंडू पाहायला मिळाला होता, परंतु एकदा मिळते फलंदाज सोनू यादवला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यावरती. काय जबरदस्त गोलंदाजी मागील सामन्यामध्ये देखील कान्हाई स्पोर्ट पाय संघाची राहिली होती. बलाढ्य दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाचा पराभव केला. याही मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये जितू देवळीकरनं भरपूर इम्प्रेस केलं, परंतु अतुल देखील इम्प्रेस करतायत. पहिल्या चेंडूवरती त्यांचा देखील खूप चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला, परंतु इथून पलटवार करावा लागेल. विनोद यांना देखील मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. हो, समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्रॉई स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलाय आणि धावबाच्या स्वरूपात इथे विकेट मिळते. फलंदाज विनोद बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता वेगवान गोलंदाज अतुल आहेत, परंतु वेगावरती ते स्वार झालेत. गोलंदाजी करत असताना भरपूर वेग त्यांचा पाहायला मिळतोय, परंतु विनोद यांचा फटका जर पाहिला तर बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तुम्ही पाहू शकता कसं चेंडूला स्टॉप केला. जबरदस्त फिल्डिंग राहिली आणि तदनंतर विनोद धावबाच्या स्वरूपात इथे बाद झालेत. मागे राहिले होते विनोद आणि इथे आणखीन एक धक्का टीम पालना पाड्याला बसतोय. खरं तर
इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, भागीदारी करावी लागेल, सिंगल डबल्स घ्याव्या लागतील. खरं तर सोनू यादव याच्याकडे भरपूर मोठी क्षमता आहे, मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो आणि या मॅच मध्ये त्याला बरसावा लागेल. जबरदस्त गोलंदाजी कानाई स्पोर्ट पाय या संघाची आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज विकास वाईडा आपल्याला पाहायला मिळतोय, मैदानावरती दाखल होतो या मॅच मध्ये. यावेळेस बॅटची एज फ्लाइंग स्लीप मध्ये फिल्डर होते, परंतु भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय 4 धावांसाठी चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, खरं तर कॉन्फिडेंटली खेळले नव्हते, बॅटची एज लागली होती, भरपूर उशिराने स्ट्रोक खेळले होते आणि तदनंतर वेगाचा वापर होत असताना बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी गेलाय. खरं तर नशिबाचा चौकार मिळालाय सोनू यादव या बॅटरला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 11 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट अतुल. यावेळेस पाहिलं तर फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, भरपूर मोठे शपल क्रॉस झाले होते आणि तिथून जर पाहिलं तर कमी गतीनं हा चेंडू टाकला होता आणि इथे चेंडू आलाय डॉट. अतुल देखील प्रगल्भ झालेत अलीकडच्या कालामध्ये. अतुल यांना तुम्ही कानाई स्पोर्ट पाय संघामध्ये पाहताय आणि त्यांची प्रगल्भता त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला जाणवते. खरं तर फलंदाजाला रीड करतायत आणि तदनंतर चेंडू त्यांच्या माध्यमातून रिलीज केला जातोय. ओव्हर द विकेट अतुल पुन्हा एकदा. यावेळेस तर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळालेला नाही, मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहे तिथे आणि इथे जर पाहिलं तर सिंगल मिळते सोनू यादवला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या आकड्यावरती. यानंतर होणारा सामना सोनिका माता मालोडी बी आणि त्यांच्या विरोधात जय महाकाल मालजीपाडा. दोन्ही संघाच्या कॅप्टननी यायचे टॉस करण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा अतुल, बॉल इन ट्रॅक वरती. विकाससाठी ते जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वाईट ऑफ लॉंग ऑफला फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली आहे, फक्त सिंगलच मिळते. विकास वाईडा खरं तर एक मोठ्या धाटणीचा तो फलंदाज आहे, आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये भरपूर मोठं नाव आहे. असा खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते विकास वाईडा आणि तो मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्याकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे. गेले अनेक कित्येक वर्षे झाले तो देखील संघासाठी खूप चांगली कामगिरी करतो, परंतु आज जर पाहिला तर संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा जर पाहिल्या ना तर भरपूर कमी धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 13 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये जितेंद्र या गोलंदाजाने 6 धावा खर्च केल्या, परंतु अतुलनं देखील या षटकामध्ये जर पाहिलं ना तर फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात. म्हणजेच काय, चांगल्या दर्जाची गोलंदाजी कानाई स्पोर्ट पाय या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. जबरदस्त क्रिकेट, क्वालिटी दर्जाचं क्रिकेट मागील काही दिवसामध्ये कानाई स्पोर्ट पाय संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर सरावापासून थोडासा वंचित होता संघ, परंतु चांगला कमबॅक केला या संघाने. परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये पालनापाडा या संघाला देखील कमबॅक करावा लागेल, कारण अजून त्यांच्याकडे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये खूप जास्त धावा त्यांना बनवाव्या लागतील. 40 पेक्षा जास्त मोठं टोटल या मॅच मध्ये उभारावा लागेल आणि खरं तर तिथून फाईट करू शकते पालनापाडा संघ, कारण या संघाची कामगिरी देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये चांगल्या दर्जाची आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 विकी या गोलंदाजाला तुम्ही पाहताय, मागील मॅचचा हिरो. काय जबरदस्त अष्टपैलू कामगिरी या गोलंदाजाने केली होती. पुन्हा एकदा त्याच्यावरतीच विश्वास चैतन्य या कॅप्टनने दाखवलाय. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिलेली आहे, वेगाचा वापर करत असताना फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतात. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आणि तत्पूर्वी 2 धावा मिळतील. फलंदाज विकास वाईडा याला खरं तर ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भरपूर मोठी एज लागली होती आणि चेंडू हवेत वावरला होता आणि ते 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाचं एक नेत्रदीपक आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर निखळ आनंद आणि मनोरंजन देणारी क्रीडा स्पर्धा ठरलेली आहे, कारण मागील 4 दिवसांमध्ये या स्पर्धेमध्ये अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. एक यशस्वी क्रीडा स्पर्धा समित दत्ता पाटील आणि दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विकी पुन्हा एकदा खोलात टाकलाय, वा हेलिकॉप्टर उडवलाय, फिल्डर आहे तिथे. इथे जर पाहिलं तर हेलिकॉप्टर क्रॅश होतोय. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. इसकी आंखों में सबने आप देखा, ख्वाब देखा, इसकी आंखों में हमने काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा, डोळ्यावानी कडू तरी रंग कोरा कोरा, लिंबावानी. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि विकास वाईडा
त्यांच्या बॅटमधून हेलिकॉप्टर स्ट्रोक तुम्ही पाहिला. खरं तर हा हेलिकॉप्टर सीमारेषेच्या पलीकडे लँड होत नाहीये, अगदी आतमध्येच क्रॅश झाला. कारण जबरदस्त झेल इथे त्या ठिकाणी फिल्डरने घेतला. आणखीन एक मोठा धक्का या मॅच मध्ये टीम पालनापाडा या टीमला बसल्या. खरं तर विकास वाईडा भरपूर मोठ्या अपेक्षा या खेळाडूकडून वर्तवल्या होत्या आणि तो मात्र बाद झाला. त्याच्या विरोधात एक अवघड चेंडू टाकला होता, परंतु तिथून मोठा फटका खेळणं त्याच्यासाठी भरपूर मोठी डिफिकल्टी होती आणि तो अखेर बाद झाला या मॅच मध्ये. नवीन फलंदाज आयविन मैदानावरती दाखल होतोय. कानाई स्पोर्ट बाय काय जबरदस्त कामगिरी करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विकी यांचं कौतुक करावं लागेल. अगदी पिन पॉइंट यॉर्कर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. हो, कमी गतीनं हा चेंडू टाकलाय, परंतु दिशाहीन चेंडू आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पालनापाडा संघ बॅटिंग करतो या मॅच मध्ये. खरं तर टॉस जिंकला होता पालनापाडा संघानं आणि कॅप्टननं बॅटिंग स्वीकारली, परंतु आतापर्यंत बॅटिंग फारशी चांगली होत नाहीये. हो, परंतु सोनू यादव यांच्या बॅट मधून जर पाहिलं तर आयविनच्या बॅट मधून मोठा फटका. बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी 6-6. नो बॉल विकीने टाकलाय आणि या चेंडूवरती आयविनच्या बॅट मधून षटकार आलाय. म्हणजेच काय, या चेंडूवरती जर पाहिलं तर एकंदरीत 7 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 23 या आकड्यावरती. विकी आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होते, परंतु त्यांच्या विरोधात आयविननं अगदी मोठा फटका खेचलाय. पहिला चेंडू फेस करत असताना चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. लाजवाब स्ट्रोक आयविनच्या बॅट मधून आलाय. खरं तर आपल्या येण्याची अस्तित्व त्यांनी दाखवलं. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. या षटकामध्ये धावा येत आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा. फ्रीडचा चेंडू होता, कुठेतरी दिशाहीन चेंडू. आणखीन एक खराब चेंडू विकीच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 24 या आकड्यावरती. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येत आहेत या मॅच मध्ये. मागील चेंडू नो बॉल आणि तदनंतर वाईड बॉल. फ्रीड पुन्हा एकदा. हो, फुलटॉस चेंडू होता. विकेट करण्याचा प्रयत्न त्रिफलाची झालेत, परंतु हा चेंडू होता फ्री, त्यामुळे फलंदाज बाद नसणार आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी होती आणि बाईच्या स्वरूपात इथे धाव मिळते संघाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहता या मॅच मध्ये. मागील 2 षटकामध्ये भरपूर कमी धावा, परंतु विकीच्या या षटकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात. आयविनच्या बॅट मधून आलेला षटकार या मॅच मध्ये भरपूर काही सांगून गेलाय. कारण आयविन आपली आक्रमकता दाखवणार आहे, परंतु एका बाजूला सोनू यादव आतापर्यंत शांत राहिलाय. त्याला देखील आक्रमक व्हावं लागेल. हो, यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय. आणखीन एक दिशाहीन चेंडू विकीच्या माध्यमातून. खराब चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धाव मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 26 या आकड्यावरती. 26 रन्स तुम्ही धावफलकावरती पाहता या मॅच मध्ये. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फक्त 13 धावा, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा विकीने खर्च केल्यात. पुन्हा एकदा विकी. ओव्हर द विकेट. ओ, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग करू शकलेला नाही. फाईन लेगचा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय. बॉल सीमारेषेच्या जवळ चेंडूला स्टॉप केला आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा मिळतील फलंदाज सोनू यादवला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. पालनापाडा संघ जर पाहिलं तर या संघाकडे गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. या क्रीडा स्पर्धेमध्ये याही संघाने इम्प्रेस केलाय. क्रीडा रसिकांची मने जिंकलेत आणि खरं तर या मॅच मध्ये देखील धावा बनवण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे, परंतु या षटकामध्ये धावा येत आहेत. इथे देखील 2 धावा मिळाल्या. ओव्हर द विकेट. ओ, मोठा फटका सोनू यादव. अगदी याच खेळाडूची आपण चर्चा करत होतो आणि अगदी का चर्चा माझ्या नावाची केली जाते, अगदी तसाच काही फटका सोनू यादवने सजवलाय आणि चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 वाला षटकार. थँक्यू. काय जबरदस्त कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. लाजवाब स्ट्रोक सोनू यादवच्या बॅट मधून या मॅच मध्ये आलाय. विकीच्या विरोधात आक्रमण या षटकामध्ये तुम्ही पाहताय.
ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणखीन एक सलगचा दुसरा उडवलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. सोनू यादव ऑन फायर. आणखीन एक ठोकलाय षटकार. थँक्यू. काय जबरदस्त पलटवार केलाय. जबरदस्त कमबॅक पालनापाडा या संघाने या मॅच मध्ये केलाय. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये भरपूर कमी धावा, परंतु विकी खरपडे मागील मॅचचा हिरो त्याच्या विरोधात ठोकल्यात. अगदी या मॅच मध्ये भरपूर जास्त धावा. खरं तर 25 धावांची भागीदारी 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 5 चेंडूमध्ये 25 धावांची भागीदारी तुम्ही पाहताय. अफलातून बॅटिंग आयविन आणि एका बाजूला जर पाहिलं तर सोनू यादव या फलंदाजाला तुम्ही या मॅच मध्ये पाहता. मागील षटकामध्ये तब्बल 3 षटकार पाहायला मिळाले. सोनू यादवच्या बॅटमधून 2 षटकार आणि आयविनच्या बॅटमधून देखील 1 षटकार आपण पाहिला या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 40 या आकड्यावरती. तब्बल 28 धावा 27 धावा मागील षटकामध्ये विकी खरपडे या गोलंदाजानं खर्च केला. मागील मॅचचा हिरो राहिला होता विकी. मागील मॅच मध्ये फक्त त्यांनी 1च धाव खर्च केली होती, परंतु या मॅच मध्ये त्याच्या विरोधात 27 धावा. म्हणजे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं आणि अगदी तसंच काही या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कारण मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0 ठरलेला आहे गोलंदाजी करत असताना. परंतु बॉल इन ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहताय अभिजित देवळीकर या गोलंदाजाला स्लॉग वरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय आयविनला. त्याने देखील 2 चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून 6 धावा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळेस पहिला तो खोलवटा पर्यंत चेंडू होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. चैतन्य तिथे चुकी करताय. धावाची संधी होती परंतु सिंगल मिळाली. खरं तर थोडासा दबाव जाणवतोय. मागील षटकामध्ये आलेल्या 27 धावा कानाई स्पोर्ट पाये संघावरती थोडासा दबाव जाणवतोय. परंतु अभिजित देवळीकर एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे. अशा कंडिशन मध्ये गोलंदाजी कशी करावी अगदी त्याला ठाऊक आहे आणि अगदी तेच कार्य त्याने पहिल्या चेंडूवरती केलं होतं. अगदी चांगला चेंडू त्याचा पाहायला मिळाला. गोलंदाज तयार अभिजित. एका बाजूला सोनू यादव 17 धावांवरती खेळतोय. 7 चेंडूचा त्याने सामना केलाय या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हो, यावेळेस पहिला तर थोडासा वाचण्याचा प्रयत्न केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च होत आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 42 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळाली. सेकंडचा कॉल सक्सेसफुल. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. तेजस देवळीकर त्या ठिकाणी होते आणि थोडीशी फंबलिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 44 या आकड्यावरती. 44 धावा या मॅच मध्ये. खरं तर चांगली धावसंख्या पालनापाडा या संघाने उभारलेली आहे. टॉस जिंकला होता. फलंदाजांनी अगदी जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना सुरुवातीला निराश केलं, परंतु कॅप्टननं हा डिसिजन का घेतला असावा ना, अगदी त्याचं उदाहरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. हो, सोनू यादव यावेळेस पाहिलं तर बॅटची एज फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर होते आणि त्यांना बीट करून बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक नशिबाचा चौकार सोनू यादव या बॅटरला मिळतोय. थँक्यू. या मॅच मध्ये जर पाहिलं तर सोनू यादवला दुसऱ्यांदा अशा प्रकारचा चौकार मिळाला. नशिबाचा चौकार. बॅटची भरपूर मोठी एज. फ्लाइंग स्लिपचा फिल्डर थोडासा वाईड होता आणि खरं तर त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळाला. कमी गतीने हा चेंडू टाकलाय परंतु गॅप मध्ये खेळलेत. काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर आहेत परंतु फिल्डिंग करण्याचा चांगला प्रयत्न त्याने केलाय. चेंडूला स्टॉप केलाय. जबरदस्त फिल्डिंग आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा मिळतील फलंदाज सोनू यादवला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 50 या आकड्यावरती. 50 धावा. अफलातून बॅटिंग पालनापाडा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये अफलातून बॅटिंग केलेली आहे सोनू यादवनं. हो, इथे मोठा फटकाव. फिल्डर आहे तिथे परंतु त्यांना भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक तडाखा. सोनू यादव या बॅटरच्या बॅटमधून येतोय षटकार. थँक्यू.
काय जबरदस्त बॅटिंग करतोय सोनू यादव ऑन फायर. या खेळाडूची चर्चा का केली जाते, अगदी पुन्हा एकदा त्याने सिद्ध केलंय. तब्बल गोलंदाज पुन्हा एकदा. हो या वेळेला जर पाहिलं तर समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक तडाखा, बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. शुभम शुभम थँक्यू. जबरदस्त बॅटिंग केलेली आहे सोनू यादव. जबरदस्त बॅटिंग, अफलातून इम्प्रेस केलं, प्रभावित केलं. खरं तर संघ सुरुवातीला अगदी अडचणीमध्ये सापडला होता, परंतु सोनू यादवच्या बॅट मधून या मॅच मध्ये 12 चेंडू मध्ये जर पाहिलं तर खरं तर 13 चेंडू मध्ये 41 धावा सोनू यादवच्या बॅट मधून या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग त्याने केलेली आहे. आणि खरं तर या मॅच मध्ये मोठं टार्गेट, धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या 62 धावा आणि 63 धावांचं टार्गेट. चला यास जय महाकाल मालजीपाडा संघाचा कॅप्टन आपण यायचा आहे, कारण सोनिका माता मालोडी बी संघाचा कॅप्टन आलेला आहे. जय महाकाल मालजीपाडा संघाचा कॅप्टन आपण लगेच यायचं आहे टॉस करण्यासाठी, कारण या ठिकाणी जर पाहिलं तर सोनिका माता मालोडी बी संघाचा कॅप्टन देखील आलेला आहे. आणि दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील याच विभागातील गोड आवाज अक्षयजी साटम सर आपल्याला जॉईंट होतील, परंतु आपण सुरुवातीला टॉस करतोय. जय महाकाल मालजीपाडा संघाचं कॅप्टन आपण लगेच यायचंय. समीर राऊत आपल्या कॅप्टनला पाठवायचंय. 63 धावांचं मोठं टार्गेट. काय जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये. 41 धावा सोनू यादवच्या बॅट मधून. खरं तर कामन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना ऍज अ आयकॉन प्लेअर म्हणून सोनू यादवची निवड केली जाते. आणि का माझ्या नावाची निवड केली जाते, का चर्चा केली जाते, आज पुन्हा एकदा त्याने सिद्ध केलं. अक्षरशः तो बरसला या मॅच मध्ये आणि मोठं टार्गेट आहे कानेस्पोर्ट पाई या संघासमोर. 63 धावांचं या मॅच मध्ये. 63 धावांचा टप्पा ओलांडायचा आहे. सामना कोण जिंकणार, मैदान कोण गाजवणार, विजयश्री कोण खेचून आणणार. इथे जर म्हटलं जातं ना मॅटर ऑफ युनिटी, एकत्रिततेने एकजूट होणं आणि सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणं, आणि अगदी तोच काही प्रयत्न कानेस्पोर्ट पाय संघाला या मॅच मध्ये करावा लागेल. चला आपल्याला जॉईंट होतात दुसऱ्या सत्रासाठी अक्षयजी साटम सर आणि त्यांच्याकडे आपण जाऊयात. धन्यवाद. थँक्यू निशांतजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकतात. जबरदस्त मॅच. एका साईडला श्री काणाई स्पोर्ट्स पाये ए हा संघ पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट पाल्लापाडा टीम. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये प्रत्येक वेळी ज्या वेळी पाल्लापाडा संघ टॉस जिंकलाय ना बॅटिंगच घेतलाय, आणि म्हणूनच बॅटिंग त्यांना नेहमी फायदेशीर ठरले. चांगला बॉलिंग अटॅक, चांगला स्पेल या संघाकडे आहे. आणि आता चांगला बॅटिंग अटॅक असलेला संघ मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर येत आहेत. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष प्रवीणजी देवळीकर साहेबांना आपण बघतोय. चांगलं मनोगत त्यांनी व्यक्त केलं होतं की चारही असोसिएशन एकत्र येऊन एक भव्य दिव्य स्पर्धा आणि चांगलं आयोजन 5 दिवस 4 दिवस सलग टुर्नामेंट राहील अशा आशेने, या विचाराने त्यांनी देखील चर्चा केली. आणि लवकरच सर्व अध्यक्ष एकत्र येऊन ती मीटिंग देखील होईल थोड्या दिवसात. आणि त्या सदिच्छा, त्या शुभेच्छा दिल्या या स्पर्धेला देखील त्यांनी. चॅम्पियन प्रीमियर लीग झाली होती त्यावेळी नक्कीच कॉमेंटेटर खूप उशिराने थोडे आले होते, परंतु प्रवीणजी देवळीकर यांनी सुरुवात केली होती ॲज अ कॉमेंटेटर म्हणून देखील त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. ही स्पर्धा खास आहे. या स्पर्धेचा इतिहास वेगळा आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिले दरवर्षी एक नवीन चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आहे श्री काणाई स्पोर्ट पाये ए हा संघ जो पांजू नगरीमध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय, आणि एका साइडला साई स्पोर्ट पालनापाडा संघ
काय जबरदस्त या बांधिलकी आहे. यंगस्टरला नेहमीच प्रमोट केलाय. विकास वायडा एस्टॅनच्या मागे आपण बघतोय. त्या व्यतिरिक्त बाकी यंगस्टर प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती आलाय प्रिन्स. सोनूचा धमाका पाहिला. आता त्याचे बंधू बॉलिंग मार्क वरती. प्रिन्स आलाय स्ट्राईकला आहे. मिस्टर विकी ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप पाहिलं आणि व्हाईट बॉलचा सिग्नल येताना अकाउंट ओपन केलंय. श्री काणाई स्पोर्ट पाये ए या संघाचं अकाउंट ओपन होतंय. धावफलक 63चं आव्हान आहे आणि या मैदानावर आपण पाहिलंय 70-75 80 पर्यंत धावा चेस होत आहेत. पराग यांचं आगमन झालं. वेलकम पराग, आपलं हार्दिक स्वागत. पुढचा बॉल प्रिन्सचा इनसाइड एज आणि सरळ पाठीमागच्या दिशेने शॉट फाईन लेगला चेंडू जातोय. नेमका हिट करायचा कुठे होता हा प्रश्नचिन्ह. विनोद रायात थोडासा खराब फेकी करतोय. 2 धावा येत आहेत. चुका केल्या होत्या. श्री काणाई स्पोर्ट पाये ए या संघाने फिल्डिंग करत असताना जवळजवळ पाठीमागच्या दिशेने एज लागून 3 चौकार गेले होते. आणि सोनूवरती नेहमी भरोसा दाखवलाय. सोनूवरती भरोसा आहे की नाही हा प्रश्न नेहमी विचारलाय. केसीए मध्ये चांगली बॅटिंग नेहमी राहिली, परंतु नायगाव पंचकृषी मध्ये थोडा फ्लॉप शो होता. आज बिग शो पाहिला, त्याची बॅटिंग एन्जॉय केली प्रेक्षकांनी. घुटना टेकून सोनूकडे चेंडू निघून गेलाय. यावेळी मात्र प्रिन्स दोन्ही बंधूंनी मिळून हा विकेट कॅरी केलाय. प्रिन्स आहे सोनूचे बंधू आणि पहिला विकेट त्याला मिळतोय. एंट्री करतो गजानू माझा बुलेट गाडी घेऊन फिरतो. Drop the mid-range, drop the bass. It's DJ Bablu. 3 धावा 2 बॉल 1 विकेट. साई स्पोर्ट पालनापाडा संघ संघर्ष राहिला या संघाचा. यंदाच्या हंगामामध्ये काय खेळलाय. पहिली स्पर्धा या संघाने गाजवली होती आणि तिथे बॉल टू बॉल धावा दत्तालीच्या अगेन्स्ट झाल्या नव्हत्या. तिथे कुठेतरी ती मॅच खटकली होती. ते मॅच अजून डोक्यात आहे, परंतु आज जो खेळलाय ना ते सर्व चित्र विसरून आज नवीन ताकदीने पुन्हा एकदा उभा राहिलाय हा संघ आपण बघतोय. साई स्पोर्ट पालनापाडा आणि कानाई स्पोर्ट पाय सुरुवात चांगली, त्यानंतर थोडस मध्ये पाहिलं तर बॅड पॅचला सामोरं गेलं. पुन्हा एकदा त्याच ताकदीने उतरला आणि पुन्हा एकदा पांजू नगरीमध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश. आता देखील चांगली खेळी करतोय या स्पर्धेमध्ये. आता पाहिलं तर हा चेंडू फक्त आणि फक्त सोडून दिला वाईड लाईनीच्या आतमध्ये. बाहेर चेंडू कसाही जाऊ द्या, कमरेपेक्षा वरती असला तरच नो मिळेल. हा खाली राहिलाय आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जाणारा हा बॉल. निर्धाव चेंडू. चांगला डिसिजन पंच ललितजी भोईर, याच पंचकृषीतील एक अप्रतिम अंपायर. पुढचा बॉल समोर ठेवलाय. स्लॉग हिट केलंय आणि स्लॉग हिट खेळत असताना चेंडूला पाठवून दिले सीमारेषी पार. पहिला आलाय या मॅचचा षटकार. आम्ही आव्हान स्वीकारतो हे दाखवून दिले जितेंद्रने. खऱ्या अर्थाने एक वेगळी छाप आहे या खेळाडूची आणि चांगली बॅटिंग तो करतोय. पुन्हा एकदा इनसाइड आउट. लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि त्याच्या मस्तकाला दस्तक दिलंय. जीतू नावाचं वादळ आता फायर शो ऑन करतोय. आणखीन एक येईल उत्कृष्ट अतिम अप्रतिम षटकार. थँक्यू. सोनूने देखील असाच एक फटका खेळला होता. टेक्निकली साऊंडेड फटका होता आणि ऑन द ऑफ षटकार त्याने ठोकला होता. त्याच प्रकारे हा फटका येतोय. 15 धावा जी सरासरी मेंटेन करायची ना ती मेंटेन केले. आता वाईट बॉल. यावेळी मात्र बाय 1 गेट 1 फ्री ऑफर दिले आणि बोनसच्या माध्यमातून वाईटच्या स्वरूपात 1 धाव येते. म्हणजे कानाई स्पोर्ट पाये आता कॅल्क्युलेट क्रिकेट देखील खेळतोय. इथे जर एखादा मोठा फटका आला
तर जो रिक्वायर रन रेट आहे ना त्याचा ग्राफ थोडा खाली येताना दिसेल. 16 धावा पाहिजेत प्रत्येक षटका मागे. 5 बॉल मध्ये 16 आल्यात. चांगली बॅटिंग. पहिल्या ओव्हर मध्ये प्रिन्स वरती आक्रमण केलंय आणि पुन्हा एकदा तो आक्रमण करण्याचा इरादा पडतो. टक्के काय फिल्डरने विकास झकास कामगिरी. अप्रतिम कॅच. अशा कॅच करता टाळ्या झाल्याच पाहिजे. हा कॅच घेतलाय की मॅच घेतलाय. पालनापाडा टीम अप्रिशिएट करते विकासला. विकेट डाऊन. हे कसलं गाणं भूकंप झाल्यासारखं वाटतं. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच. ऍक्शन रिप्ले पाहिलं तर लेफ्ट आर्म गोलंदाज समोर ठेवला होता. पॉवर जनरेट झाली नाही. लॉंग ऑन ला फिल्डर होता अगदी सीमारेषेच्या दिशेने आणि काय कॅच घेतलाय. घुटना टेकून अगदी थोडासा शॉर्ट कॅच होता परंतु तो कॅच कॅरी केला. काय जजमेंट होता. अफलातून. इनक्रेडिबल. ऑसम कॅच. विकासने झकास कॅच घेतलाय. आयविन बॉलिंग मार्क वरती. आणखीन एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. उत्तम. चांगली उत्तमची देखील कामगिरी या स्पर्धेत आपण पाहिले. जय महाकाल मालजीपाडा संघ आणि त्यांच्या अपोजिट असणार आहे सोनिका माता मालोडी बी हा संघ. यानंतरचा होणारा मॅच टॉस देखील केला जाईल. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत मॅच टिवरी स्पोर्ट टिवरी आणि पतुपैकर अंकुस्मृती दत्ताळी. या मॅच नंतर आमचे स्वयंसेवक नक्कीच पाठीमागच्या दिशेने तो बॅनर चेक करतील. सोळा धावा फलकावरती. मॅच बॅलेन्स आहे. काय चेंडू संत गतीने टाकलाय आणि लेट टू लेट बट अप टू डेट. पंच आहेत ते त्यांचा इशारा करतीलच. बाकी इतर खेळाडूंनी त्यांच्याकडे प्लीज अपील करू नका. व्हाईट बॉल आलाय. 17 धावा. 17 म्हणजे खतरा. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आणि चैतन्य नेहमी म्हणलाय खतरा समोरच्या टीमला. परंतु बॉलिंग मार्क वरती आहे मिस्टर आयविन ज्याच्या नावातच मॅच विन करण्याची क्षमता आहे. संत गतीने टॅप केलाय. अगदी अंडरम बॉक्स टाइप मध्ये असा फटका आपण पाहिलाय आणि त्याच पद्धतीने हा फटका फक्त टॅप केला. दिशा दिली पॉइंटला फिल्डर. 1 रन. 1 रनने धावपळक 18 धावा. 2 विकेट. जिंकायला 63चं आव्हान. येणारे 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये पाहिजे आहेत 45 ची गरज. 17 आणि 45 म्हणजे एबी डिव्हिलियर्स जर्सी नंबर 17 आणि हिटमॅन 45. त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. पॉवर हिटिंग बॅटिंग. लेफ्ट हँडेड बॅटर उत्तम आलाय. ऍडव्हान्टेज आहे लेफ्टीला. वाहता वारा आहे आणि त्या वाऱ्यामध्ये कशा प्रकारे बॅटिंग तो करेल. सध्या आयविनचा जलवा आपण पाहिलाय. 1 धाव त्याने खर्च केलाय आणि 1 वाईट. अशा 2 धावा 1 बॉल वरती आपण पाहिलंय. साई स्पोर्ट पालनापाडा टीम काय बॅटिंग राहिली. सोनूची गोलंदाजी चांगली राहिली होती प्रिन्सची. परंतु मॅच बॅलेन्स आहे. 50-50 वाला मॅच. अटीतटीचा मॅच. बॅलेन्स मॅच. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. पुल करायचं होतं. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. 1 धाव कंप्लीट आणि पाहता पाहता फेकी बघा ॲक्युरेट येते. 2 धावा मात्र रोखल्या जाऊ शकत नाही. डीप मधून अशी फेकी होणं गरजेचं आहे. या 2 धाव संख्येने धावपळक पुढे आलंय 20च्या घरामध्ये. 2 बॉल 20. 2 विकेट.
सेकंड इनिंग आपण पाहतोय, जिंकेल त्याला फायनलचं तिकीट. मच निडेड मॅच, नॉकआउट मॅच. आणि या नॉकआउट मॅच मध्ये दोन्ही संघ बॅलेन्सिंग मॅच खेळतायत. पुढचा बॉल आयविनचा स्ट्राईकला आहे. उत्तमने समोर खेळलाय, त्या ठिकाणी विकेट जाण्याची दाट शक्यता. हर्षद आहे मिड ऑफ रिजनला आणि त्याच्याकडून कोणती चूक होत नाही, यासाठी ओळखला जातो साई स्पोर्ट पालनापाडा. फिल्डिंग आणि बॉलिंग हा अटॅक जर त्यांचा पाहिला ना तर सुपर से भी ऊपर आहे. विकेट डाऊन. काय मॅच झालाय, सुरुवात धमाकेदार. जितेंद्र आउट झाल्यानंतर आलेला दबाव स्पष्ट दिसतंय श्री कान्हाई स्पोर्ट पाई या संघावरती. आता 9 बॉल मध्ये आल्यात टोटल 20 धावा, पाहिजे आहेत 43, येणारे बॉल आहेत 15. 15-43 हे मॅचचे समीकरण. मॅचची स्थिती अशी आले, हाय व्होल्टेज मॅच. मॅच रंगलाय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. साई स्पोर्ट पालनापाडा सध्या 60% मॅच त्यांच्याकडे आहे आणि 40% मॅच जर पाहिली तर बॅटिंग करणाऱ्या संघाकडे आहे. अनेक वेळा चित्र आपण पाहिले उलटफेर झालेला या चित्रांमध्ये. आणि आल्या 60-40चा मॅच आता 50-50 झालाय. हुकचा फटका कन्वर्ट केलाय उत्तमने. या अगोदर पाहिलं तर विकेट टाकला आणि आलेल्या बॅटरने आल्या केलंय. स्वॅगचे स्वागत. धीरजच्या बॅट मधून येतोय षटकार. थँक्यू. जय महाकाल मालजीपाड्याचे कॅप्टन समीरच आहेत का? समीर राऊत. यस, खेळाडू असेल त्यांचा तर प्रतिनिधी आदेश पाटील किंवा इतर खेळाडू. आपण टॉसला या. अभिने काय कॅच घेतला होता त्या मैदानावरती, तो कॅच अविस्मरणीय त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये राहणार आहे. परंतु हा फटका खेळला ना, स्वॅगचे स्वागत. धीरजने ठोकलाय षटकार. थोडासा ऑफ स्टंपवर पिचिंग केला. काय चेंडू आतमध्ये वळालाय की बाहेर? लेट टू लेट बट अप टू डेट. व्हाईट बॉलचा सिग्नल आणि तेच पाहिलं गेलं. एक्स्ट्रा धाव येईल, धावफलक पुढे येईल. 27 धावा. आमचे डिजिटल स्कोरर थोडासा मागे आहेत, परंतु नीरज किनी अप्रतिम स्कोरिंग ते करतायत. चांगला अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवतायत. षटकार ठोकल्यानंतर व्हाईट बॉल. दबाव स्पष्ट दिसतोय, म्हणून मॅच आहे ना तो हाय व्होल्टेज. 50-50 मॅच रंगलाय आता मैदानाच्या आत. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय का? फिल्डर आहे, चांगलं रिॲक्शन फिल्डरची पाहिली. ते चैतू डेंजर एंडला. आणि आता मात्र काहीही धाव घेणे गरजेची होती का? 2 धावा घेत असताना चैतन्य सारखा महत्वाचा विकेट बॅक टू द पॅव्हिलियन या मॅचचा हा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतो. बॉल 35 ची गरज. काय मॅच रंगतोय, कधी विकेट, कधी चौकार, कधी षटकार, कधी सिंगल डबल, कधी चांगली फिल्डिंग, चांगली फेकी. या गोष्टीमध्ये सर्व पॅकेज दिलंय. या मॅच मध्ये सर्व गोष्टी पाहिल्या जात आहेत. अप्रतिम मॅच. पुढचा बॉल, या षटकातला अंतिम बॉल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळला. हेलिकॉप्टर उडवायचं होतं, कव्हरला खेळलेत आणि फिल्डर त्या ठिकाणी येतात. थोडस चुकी होते, चुकीला माफी नाही. या 2 धावा येतील आणि या 2 धावेने या षटकाची देखील समाप्ती होईल. येणारे बॉल आहेत 12. 12 मध्ये 33 ची गरज आहे. 12 मध्ये 30 रन झालेत, 12 मध्ये 33 पाहिजे आहेत. 33 रन्स नीड्स टू विन इन 12 बॉल. 12 मध्ये 33 ची गरज.
चला गेम मध्ये थोडासा स्पीडअप करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक समाप्त झालाय. काय मॅच राहिला या मॅच मध्ये पाहिलं तर सुरुवातीला विकी आला होता, विकीने स्वस्त्यात बाद झाला. चैतन्य आता रनआउट झाला, स्ट्रगल होता. जितेंद्रने षटकारांची आतिषबाजी 2 षटकार ठोकले होते आणि त्यानंतर उत्तमने बॅटिंग करत असताना 2 धावा केल्या, परंतु नीरज आला. नीरजने 9 धावा आतापर्यंत केलाय. जो विकेट गेला ना धीरज आहे, आमच्यापर्यंत चुकीचा अपडेट आला होता. सध्या एक्स्ट्रा मेंबरचं कॉन्सन्ट्रेट थोडं लूज झालंय, कारण की मॅच मध्ये जास्त फोकस आहे आणि असावा फोकस. आपल्या संघाच्या किती धावा झाल्यात, किती पाहिजेत हे कॅल्क्युलेशन देखील तुम्हाला माहिती पाहिजे. 12 मध्ये 33 ची गरज. धीरज स्कोरर आहेत. नीरज काय आयोजन राहिलंय. समीत दादा पाटील आणि संपूर्ण त्यांच्या टीमने घेतलेली मेहनत. आज या स्पर्धेचं देखील चर्चा बहुतांश प्रेक्षक देखील करतायत. लाखाची मॅच नसली ना तरी लाख मोलाचं आयोजन आहे. ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी ही स्पर्धा आहे. दत्ताली स्पोर्टची खास या गावासाठी, या जुचंद्र गावासाठी ही स्पर्धा नेहमी आपण पाहिलंय. श्रद्धांजली वाहिली, श्रद्धांजली चषक आणि इथून आता थ्रिलर टाइम ऑन झालाय. मॅचच्या महत्वाच्या स्थितीमध्ये हा सामना रंगलाय. 12 मध्ये 33 ची मॅच. एक चूक बॅटिंग संघाने करणाऱ्या संघाने जर केली तर थोडा बॅकफुटला जाणवेल. एक चूक गोलंदाजी करणाऱ्या संघाने केली तर तो देखील बॅकफुटला जाणवेल. 12-33 वाहता वारा आहे. यानंतरचा मॅच जय महाकाल मालजीपाडा श्री सोनिका माता मालोडी बी. इनसाइड आउट कव्हरला खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल. विनोद रायात नाम तो सुना होगा, त्यांनी टिपला हा झेल. विकेट डाऊन. थँक्यू. व्यासपीठावर कल्पेश पाटील यांना आपण बघतोय. फिटनेस मॅन वसई श्रीमध्ये पोझिंग देखील त्यांनी केली होती आणि नक्कीच चांगलं शरीर त्यांनी नेहमी मेंटेन केलंय. कामानिमित्त सध्या टाइम मिळत नाही, परंतु आपल्या गावातील हे आहेत खरे कलाकार, चांगले फिटनेस मॅन, फिटनेस पट्टू. वेलकम कल्पेश पाटील आणि अशीच प्रगती आपण करत राहावी हीच प्रार्थना आहे. आणि लवकरच पुन्हा एकदा कल्पेश त्या फिटनेस मध्ये उतरेलच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय संजय. संजयला आता या मॅच मध्ये आपल्या संघाला विजय करायचा तर संजयला चालावं लागेल. येणारे बॉल आहेत 11 आणि 11 मध्ये 33 ची गरज. बॅलन्स मॅच आहे. विकेट 5 गेल्यात. अर्धा संघ डगआउटच्या दिशेने आहे. बॅटिंग करताना श्री कान्हाई स्पोर्ट पाये संघ. ओ काय चेंडू होता. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू पाहिला. घाई जर केली ना तर मॅच मध्ये थोडासा ट्विस्ट निर्माण होईल आणि पालनापाडा संघ हा विचार देखील करणार नाही. आता संयम ठेवावा लागेल बॅटरला देखील आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाला. एकदा हलकीशी एज लागली होती. धापळक 31 झाल्यात. 32 ची गरज. 10 बॉल 32 ची गरज. काय मॅच पाहायला मिळतोय. ही खासियत आहे दत्ताली स्पोर्टच्या स्पर्धेची. ही खासियत आहे या श्रद्धांजली चषकाची. ही खासियत आहे या दोन्ही टीमची. आणि आता हा मॅच खास राहिलाय. अजूनपर्यंत या मॅचचा रिझल्ट तय नाही आहे. नेमका मॅच कोणाच्या बाजूने झुकेल. एखादा षटकार आला तर कान्हाई पाये संघ वर्चस्व दाखवेल आणि एखादा विकेट डॉट बॉल आला ना तर साई स्पोर्ट पालनापाडा संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपलं वर्चस्व दाखवेल. म्हणून 10 बॉल 32 ची गरज. कभी इधर तो कभी उधर, इधर उधर वाला मॅच. अटी टटीचा मॅच, हाय व्होल्टेज मॅच, 50-50 चा मॅच. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होतोय. समोरच्या दिशेने खेळले ऑन साइडला, लॉंग ऑन रिझनला चांगली फिल्डिंग होते. बरोबर अंदाज बांधला गेला. या गोष्टी फार मॅटर करतात या मॅच मध्ये. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यावर फार बिझी राहतात फिल्डर. इथून तिथून
फिल्डिंग सारखी बदलावी लागते आणि तेच माइंडसेट आपण पाहतोय साई स्पोर्ट पालनापाडा संघ. येणारे 9 बॉल आहेत आणि 9 मध्ये पाहिजे आहेत आता 31 ची गरज 9 मध्ये. ऑफ स्टंपवर आतमध्ये वळणारा ऑफ ब्रेक चेंडू पाहिला ना तर अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सिली मिड ऑफला चेंडू राहतोय. चांगला चेंडू डॉट बॉलची सांगता होते. 8 मध्ये 31 ची गरज. या 2 बॉल वरती एक मोठा फटका कंपल्सरी पाहिजे बॅटिंग करणाऱ्या टीमला, अन्यथा मॅच दूर जाईल. आणि बॉलिंग करणारा संघ याच अनुषंगाने चांगली फिल्डिंग चांगली बॉलिंग विकेट घेण्याचा प्रयत्न. यावेळी लॉफ केलेला आहे. एलिव्हेशन प्रॉपरली नाही, डिस्टन्स कमी, फिल्डरने दिले हमी, झेल मात्र आला नाही या संघाच्या कामी, हेच म्हणावं लागेल. कॅच छुटा दिल टुटा. आणि असाच मॅच झाला होता पांजू नगरीमध्ये चंद्रपाड्याच्या अगेन्स्ट. त्यावेळी देखील कॅच सुटला होता आणि कानाई पाई संघाने त्यावेळी बिग ब्लास्ट षटकारच ठोकला होता. 2 धावा आल्यात. 7-29 ची गरज. इनसाइड आउट फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय आणि पुन्हा एकदा एनर्जी संचारले. कॅच सुटल्यानंतर जखमेवरती मीठ चोळणारा हा चौकार येतोय. येणारे 6 बॉल जिंकायला पाहिजे 25 धावा. 25 धावा पाहिजेत 6 बॉल मध्ये. 25 रन नीड्स टू विन इन 6 बॉल. थँक्यू. शेवटचा कॉल जय महाकाल मालजीपाडा संघाला. वारंवार आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात, आम्ही देखील तुमच्यापर्यंत ते कॉलिंग करतोय. प्लीज एखादा कॅप्टन किंवा प्रतिनिधी आपण या. जो काही प्रॉब्लेम असेल ना तो आयोजकांना सांगा, परंतु इकडे या. ही चर्चा अगोदर केली जाते. आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. समीर राऊत नेहमीच चांगला सपोर्ट या स्पर्धेला करतायत. समीरदादा पाटील यांचे खास मित्र आहेत. आणि बघा लगेच त्यांना जर सांगितलं अंपायरिंग साठी जा तर लगेच गेलेत. 6 बॉल 25 चा मॅच. गरमा गरमीचा माहोल, हाय व्होल्टेज मॅच, पैसा वसूल मॅच. पाहतच राहावा असा मॅच आणि पाहतच राहावी अशी ही स्पर्धा. देखणी स्पर्धा, सुंदर स्पर्धा, अप्रतिम स्पर्धा. क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला नेहमीच महत्व दिले म्हणून प्रत्येक असोसिएशनला ट्रॉफी लागू आहे. आणि तेच पाहिलं मध्ये जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची ती मूर्ती आणि त्याच्या बाजूला जर पाहिलं ना तर जणू काही सैनिकच आहेत. त्या प्रकारच्या ट्रॉफी, त्या प्रकारचा लुक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. गोल्डन आणि सिल्वर कोटिंग केलेल्या ट्रॉफीज 6 मध्ये पाहिजे आहेत. 25 ची गरज. काय मॅच पाहायला मिळतोय. सुशांत मुकादम आणि राज देवळीकर यांच्याकडून पारितोषिक लावलंय. धीरजने जर ही मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 6 बॉल 25 ची गरज. बॉलिंग मार्क वरती आलाय प्रियांशु पाल. पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती काय फिल्डिंग बघा ना. हेच आपण पाहिले या मॅच मध्ये. पालनापाडा टीमने जर धावा वाचवल्या असतील ना तर फिल्डिंग वरती. एक कॅच घेतला होता विकासने, त्यानंतर विनोद रायतने घेतलेला कॅच, त्यानंतर ही फिल्डिंग अप्रतिम. म्हणून 1-1 धावेला व्हॅल्यू आहे. 5-23 हे मॅचचं समीकरण. फाईन खेळायचं होतं. चांगला बॉल. पुन्हा एकदा आता या मॅच मध्ये आपला वर्चस्व राहिलाय साई स्पोर्ट पालनापाडा संघाचा. आता 4 मध्ये ठोकावे लागतील 4 षटकार. पलटवार करावा लागेल. पहिले 2 चेंडू फार महत्वाचे आहेत हे येणारे 4 बॉल मधले. 4-23 चा मॅच. यावेळी हा चेंडू फोर्स करण्याचा प्रयत्न. आता मात्र थोडस बीट केलंय. विनोद रायतला चकवा दिलाय. येईल आणखीन एक चौकार. 4 धावा.
येणारे बॉल आहेत 3 आणि 3 मध्ये पाहिजे आहेत 19 धावा. 19 रन नीड्स टू विन इन 3 बॉल्स. एखादी चुकी जर केली ना गोलंदाजाने तर कानाई पाई संघाला एक चान्स मिळेल. आता मात्र जर पाहिलं तर रिझल्ट आता क्लिअर झालंय. एकही चेंडू जर एक्स्ट्रा आला नाही ना तर मॅच सोपा झालाय. साई स्पोर्ट पालनापाडा टीम करता भरपूर दिवस वाट पाहिले या संघाने. अनेक चढउतार पाहिलेत. अनेक वेळा सेमीफायनलला पराभव झालाय आणि आज या सर्व गोष्टींचा चित्र पुसून एक नवीन इतिहास रचण्याकरता हा संघ रेडी झालाय. म्हणून मेहनत करत राहा. एक दिवस यश तुम्हाला मिळेल आणि भरपूर दिवस स्ट्रगल राहिलेला संघ आज या स्पर्धेमध्ये अगदी विजयाच्या दिशेने वळालाय. 2 बॉल बाकी आहेत आणि आता नक्कीच इमोशन नक्कीच असतील मनामध्ये. काय जबरदस्त संघ बांधिलकी केले साई स्पोर्ट पालनापाडा आणि या संघाने पुन्हा एकदा करून दाखवले. मागील स्पर्धेमध्ये सेमीफायनलला हातातला मॅच गमावला होता. बॉल टू बॉल रन झाले नव्हते परंतु या स्पर्धेमध्ये कॉंग्रॅच्युलेशन दांडी गुड साई स्पोर्ट पालनापाडा टीमने या स्पर्धेमध्ये बाजी मारले आणि सरळ आलाय फायनल मध्ये. अप्रतिम खेळ राहिला. भरपूर दिवस वाट पाहिली आणि आज मात्र या स्पर्धेमध्ये सर्व संघांची वाट लावली. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. ज्यावेळी असे संघ वरती येतात ना त्यावेळी एक प्राऊड फील होतो त्या संघांवरती. नेहमीच आपण पाहिलंय स्ट्रगल करता करता इतके दिवस पाहिले आणि आज करून दाखवलंय पालनापाडा टीमने. म्हणून भरपूर दिवस पराभव देखील व्हायला लागतं त्यावेळी या ट्रॉफीचा आस्वाद आपण घेतो. चला टॉस आपण करतोय. प्रवीणजी देवलीकर साहेबांच्या शुभ हस्ते. मनामध्ये फिलिंग्स असतील थोडस नक्कीच. कानाई पाय संघ कुठेतरी कमी पडला. टॉस केला जातोय सोनिका माता मालोडी बी आणि त्यांच्या अपोजिट जय महाकाल मालजीपाडा. सामना किती ओव्हरचा असेल तर 4च ओव्हरचा टॉस झालेला आहे. जय महाकाल मालजीपाडा वॉन द टॉस. डिसिजन काय आहे ते आमच्यापर्यंत येईलच परंतु एका डिसिजनने देखील भरपूर गोष्टी चेंज झाल्या त्या स्पर्धेमध्ये. अगोदर गोलंदाजीचा निर्णय बॅटिंगचा निर्णय घेतला होता पालनापाडा टीमने आणि तो ऑन डिसिजन होता. कॅमेऱ्यामध्ये आपण पाहिलं आणि त्या डिसिजन वरती नेहमी त्यांना ठाम राहावं लागलं. बॅटिंगच केली आणि डिसिजन त्यांच्याच बाजूने गेला. 4ही मॅच जिंकलाय ना तो बॅटिंग करतानाच जिंकलाय. यायचा मॅन ऑफ द मॅच सोनू. सोनू वरती आहे भरोसा. आज करून दाखवलंय सोनूने. सोनू सलग 4थी मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे सोनू. तुझ्यावरतीच भरोसा आहे या टीमला. 4 वेळा मॅन ऑफ द मॅच. भरपूर जण चर्चा करत होते. आपण नेहमी सांगतो केसीए मध्ये आयकॉन प्लेअर म्हणून त्याची वर्णी लागते. तसा खेळ या मैदानावर होत नव्हता परंतु सोनूने आज दाखवून दिले या स्पर्धेमध्ये का त्याला आयकॉन प्लेअर केसीए मध्ये निवड केली जाते. आणि इकडे मात्र सोनू जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय. आम्ही जवळून पाहिले सोनूला अंडरम पासून सुरुवात केले आणि आज मोठमोठ्या संघांमध्ये ज्या खेळाडूची वर्णी लागते ना असा हा खेळाडू. हा मॅन ऑफ द मॅच कोणाच्या हस्ते दिला जाईल. कल्पेश पाटील फिटनेसमॅन. त्यांची वसईश्री पोझिंग देखील आपण पाहिली होती. कामानिमित्त बिझी असतात म्हणून वेळ मिळत नाही परंतु कल्पेश पाटील हे आहेत जुचंद्रचे खरे कलाकार फिटनेसमॅन. आज नक्कीच जर चान्स मिळाला तर एखादी पोझिंग त्यांची पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळ्या मनापासून सोनू करता. काय बॅटिंग केलंय. कानाई स्पोर्ट पाये या संघाला पराभव केलाय. 1 मॅन शो. सोनू नक्कीच चर्चा केली जाईल. सोनू आपण यायचंय. भरपूर दिवस तुमचा संघ स्ट्रगल करत होता आणि तू देखील या मैदानावर व्यवस्थित बॅटिंग लागत होती. आज बॅटिंग लागले. थोड़ा कॉन्फिडेंस लो था स्टार्टिंग में. बाद में धीरे धीरे बैट लगा तो अच्छा लगा. और कैसा एंजॉय किया इस टूर्नामेंट को. अच्छा एंजॉय किया. थोड़ा सब बच्चे अच्छा खेले. आज थोड़ा प्राउड फील होगा तुमको अपनी टीम पे क्वालिफाई होगी फाइनल में. प्राउड तो होगा क्योंकि हर